गोंदियाच्या पालेवाडा इथं पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसतायत। महिलांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती सुरू आहे, तर लाखो रुपये खर्च करून केली जल जीवन मिशन योजना फोल ठरल्याचं दिसतंय। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवू असा दावा सरकारकडून करण्यात आला होता, पण लाखो रुपये खर्च झाले तरी सुद्धा जल जीवन मिशन योजना ही फोल ठरल्याचं दिसतंय, कारण इकडच्या लोकांना अजूनही पाणी मिळालेलं नाहीये आणि फक्त हंडाभर पाणी मिळवण्यासाठी या लोकांची पायपीट सुरू आहे। तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा इथं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांची शेत शिवारामध्ये भटकंती पाहायला मिळते। त्यांना शेत शिवारात भटकंती करावी लागते, तर त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवू असा दावा करण्यात आला होता सरकारकडून। जलजीवन मिशनवर लाखो रुपये खर्च झाले, पण योजना फोल ठरल्याचं दिसतंय, कारण या लोकांच्या घरापर्यंत अजूनही पाणी पोहोचलेलं नाहीये। त्यांना हंडाभर पाणी मिळवण्यासाठी शेत शिवारापर्यंत जावं लागतंय। आमच्या गावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती कल्पात्री मध्यम प्रकल्प नावाचा रिझर्व्हायर आहे आणि तिथं जर पाण्याची पाणी पुरवठ्याची जर योजना कार्यरत झाली आणि शासनाने विशेष लक्ष जर दिलं, तर पालेवाड्या सोबत 5 ते 6 गाव यांना परमनंटली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल। पण शासनाने याच्याकडे लक्ष देणे हे आवश्यक आहे। आमच्या गावामध्ये 16 बोरवेल आहेत आणि त्या 16 बोरवेलचं पाण्याची जी पातळी आहे ते आतमध्ये गेल्याच्या कारणाने लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे। काही लोक तर इथपर्यंत जात आहेत की म्हणजे ज्यांचे प्रायव्हेट बोरवेल आहेत ते तिथून पाणी घेत आहेत। एवढ्या गावच्या म्हणजे शेतामध्ये येऊन 2-2 किलोमीटरवरून लोक पाणी घेऊन जात आहेत। आम्ही पत्रव्यवहार केला जिल्हा परिषद प्रशासनाला, पण ते लक्ष देत नाही आहेत। ते फक्त आम्हाला आश्वासन देत आहेत की हो मॅडम, आम्ही काम करू, आमचे काम चालू आहे, पण ते कोणत्याही प्रकारची कारवाई न करता फक्त काम चालू आहे असे सांगून टाळाटाळ करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।